आपण कितीही हुशार असलात, कितीही मेहनती असलात आणि कार्य करण्याची कितीही जिद्द तुमच्या आतमध्ये असली, परंतु तुम्ही जेव्हा एखाद्या अपयशाला घाबरून ते प्रयत्न करून सोडून देता, तेव्हा तुम्ही अयशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आपली घेतलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी न हारता, न हिंमत खचता जे सातत्याने प्रयत्न करतात, तेच लोक यशस्वी होतात आणि अशाच चिकाटीने प्रयत्न करणाऱ्या लोकांची नाव इतिहासात अजरामर होते. नमस्कार मित्रांनो, मी विजय डावंगे. शब्दचिंतन. आजचा विषय आहे चिकाटी. कुठलेही यश संपादन करण्यासाठी तुमच्या अंगात सातत्यपूर्ण कार्य करून चिकाटीनं प्रयत्नशील राहणं खूप महत्त्वाचं असते. आपण इतिहासातही बघताना आपण बघतो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि त्यासाठी त्यांनी आपली राजधानी रायगड किल्ला ठरवला. त्या रायगडाचं बांधकाम जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुरकर यांच्याकडे सोपवलं, हिरोजींनी ते काम आनंदानं स्वीकारलं आणि महाराज मोहीमवर निघून गेले. जेव्हा रायगड सुरुवात झाली, काम वाढत गेलं, खर्च वाढत गेला. शेवटी इंदुरकरांनी न खचता चिकाटीने आपल्या सर्व धनधान्य पणाला लावून रायगडाचं काम पूर्ण केलं आणि हा अभेद्य आणि अद्वितीय किल्ला बांधून सुवर्णाक्षरात स्वराज्याच्या या राजधानीमध्ये आपलं नाव कोरून ठेवलं. मित्रांनो, आपण बघतो की जिद्द आणि चिकाटी हे प्रत्येकाच्या अंगी असणं गरजेचं आहे. लहानपणी एका बालकाला मंदबुद्धी म्हणून ज्या शाळेतून काढून देण्यात आलं, त्या मुलाला त्याच्या आईने घडवलं आणि पुढे त्याच मुलाने इतिहास केला. मित्रांनो, मी गोष्ट करतो थॉमस एडिसनची. थॉमस एडिसन एक महान शास्त्रज्ञ होते. ते कधीच न खचता, हिंमत हारता आपले प्रयोग करत गेले. जेव्हा 10,000 प्रयोगा अपयशानंतर लाईटचा शोध लागला, बल्बचा शोध लागला, तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही 10,000 वेळा अपयशी झाले. त्यांनी सांगितलं, नाही, प्रत्येक अपयशातून मला यशाचा मार्ग मिळत गेला आणि 10,000 प्रयत्न केल्यानंतर हा लाईट लागला. मित्रांनो, थॉमस एडिसन हे महान शास्त्रज्ञ होते. 1,000 पेटेंट त्यांच्या नावानं आज लिहिल्या गेलेले आहेत. मित्रांनो, तुमच्या अंगात जर जिद्द चिकाटी आहे तर अपयश तुम्हाला येणारच नाही. मित्रांनो, दशरथ मांझी हे अत्यंत दुर्गम भागात, डोंगराळ भागात राहत होते. एक वेळा त्यांच्या पत्नीचा आजारात, त्यांना रुग्णालयात नेत असताना गंभीर आजारात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या पत्नीचं मरण न सहन झाल्यामुळे त्यांनी हताश न होता, जो त्यांच्या रुग्णालय आणि त्यांच्यामध्ये अडसर ठरलेला डोंगर, छन्नी, हातोडे आणि कुदळणं, जवळपास 360 फूट लांब, 60 फूट रुंद आणि 25 फूट उंच अशी त्या डोंगराला चिरून त्यांनी एक सडक निर्माण केली आणि एक आपल्या पत्नीविषयीचं त्यांचं प्रेम त्यांनी त्याच्यातनं दाखवून दिलं आणि म्हणूनच त्यांना माउंटन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जाते. त्यांची जी जिद्द, चिकाटी आणि जवळपास 1960 ते 1982 पर्यंतचा हा 22 वर्षाचा सातत्यपूर्ण, न अविरत केलेला चिकाटीनं प्रयत्न त्यांचं नाव
जगात माउंटन मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध झालं. मित्रांनो, आपण करत असलेले प्रयत्न हे सदैव जगाच्या इतिहासात कोरले जातात. आपण जे युगांचे आयकॉन आहेत, महेंद्रसिंग धोनी यांचंही उदाहरण खूप चांगल्या पद्धतीनं सांगता येऊ शकते. ज्यांनी आपल्या टी-सी नोकरीमध्ये, रेल्वेमध्ये काम करत असताना आपली आवड, आपलं पॅशन्स क्रिकेट रात्र-रात्र सराव करून एक दुर्गम भागात राहणाऱ्या, खेड्या भागात राहणारा महेंद्रसिंग धोनी यांनी सातत्यानं आपल्या सरावानं एक भारतीय क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरात आपलं नाव कोरलं आणि 2011 साली त्यांनी भारताला विश्वकप मिळवून दिला. आणि मित्रांनो, सातत्याने तुम्ही कुठल्याही अपयशाला न घाबरता तुम्ही मार्गक्रमण करत राहणे, चिकाटीने कुठलेही अपयश आल्यानंतर न घाबरता जिद्दीने पुन्हा प्रयत्न करत राहणे म्हणजे तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाते. मित्रांनो, हेच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. चिकाटी, चिकाटी आणि चिकाटी. धन्यवाद.